गुरु कोणालाही होता येते का लक्षणात बसला पाहिजे. काय लक्षण आहे? क्षत्रिय म्हणजे ब्रह्मनिष्ठ म्हणजे क्षत्रिय आहे पण ब्रह्मनिष्ठ नाही. ब्रह्मनिष्ठ आहे पण क्षत्रिय नाही. दोन्ही पदाचा काय काय संबंध गुरुशी? क्षत्रिय नसेल तर शंका निवृत्त करू शकत नाही. ब्रह्मनिष्ठ नसेल तर तो बोधामध्ये राहू शकत नाही. म्हणून दोन्ही पाहिजे. काय पाहिजे? एखादा मुलगा आहे त्याला दोन्ही पाहिजे. दोन कोण पाहिजे? एक असला तर चाललं. संपला. त्याचं कर्तव्य काय आहे? त्याने 5 प्रकारचे भेद काय केले पाहिजे? कोणते 5 प्रकारचे? संसाराचं, आत्म्याचं, ब्रह्मरूपाने काय करून दिलं पाहिजे? ब्रह्मरूपाने ज्ञान करून देणं म्हणजे आत्मा त्याचा कोणत्या रूपाने ज्ञान करून द्यायला पाहिजे? म्हणजे काय करते? जीव ब्रह्माचं ऐक्य कर, तसं नाही. आत्म्याच्या ब्रह्मरूपाने काय करून देणे म्हणजेच काय करणे? जीव ब्रह्माचं ऐक्य नाही. जीव ब्रह्माचं ऐक्य हे होत नाही बा. जीवाचं ऐक्य होऊ शकत नाही. आणि जीव ब्रह्माचं ऐक्य, जीवाचं ब्रह्माचं काय होत नाही, ऐक्य होत नाही. बरोबर. जीवाचे परिच्छेद वेगळे, ब्रह्माचे परिच्छेद. मग कोणाचं ज्ञान होत असते? आत्मा आणि ब्रह्म. जीवाचं कुठे ऐक्य? जीव विशिष्ट आहे. विशिष्टामध्ये असलेला विशेषाचं ज्ञान म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य. जीव कोण आहे? विशिष्ट आहे की नाही? विशिष्ट म्हणजे विशेषणाने युक्त, त्याला काय म्हणायचं? विशिष्ट असं म्हणायचं. जीव हा विशिष्ट आहे. विशिष्टाचं ऐक्य होत नाही. विशिष्टामध्ये असलेल्या विशेषाचं काय होते? ऐक्य होते. तर हे सगळं जाणार. आपल्याला आत्म्याचं देहरूपाने ज्ञान आहे. कोणत्या रूपाने? आपण आत्मा कोणाला म्हणतो? देह आत्मा होऊ शकतो का? आत्म्याची लक्षणं कोणती? देहाची लक्षणं कोणती? देहाला नाटक आला की राम बोल भाई, तसं आत्म्याला अटॅक आला की राम बोल भाई. आत्मा कुठे अटॅक केली मरत आहे का? आत्म्याला कुठे ताप येत असतो का? जळत असतो का तो? मग सरणामध्ये जळते तो कोण? शरीर जळते. आत्मा कुठे जळत असतो का? गीतेचा 2रा अध्याय लावायचा, त्याच्यामध्ये का तुमचा अध्याय व्हायचा 13व्या अध्यायामध्ये बघा. अनादित्वात निर्गुणात्वात परमात्मा. परमात्मा हे मग शरीरास्थापी कौते न करू निर्लिप्त. शरीरातच आहे. शरीर जळते पण आत्मा जसाच आहे. असं शरीराबरोबर आत्मा जळत. हे गुरुजीचं कर्तव्य झालं. शिष्याचं लक्षण काय आहे? आता गुरुजीचं लक्षण असेल, शिष्याचे काय? कोणीच विषय प्रमाण कुठे भक्त होऊ शकतात का?
कारण त्यांना गुरु पाहिजे का विषय पाहिजे, का विषयात मग्न असतात ते. कशामध्ये पामर, त्याच्यातही दोन प्रकार केले, वीज आणि. दोन प्रकार करण्याचं कारण काय? अरे दोन प्रकार करायचं नाही, नाही तसं नाही. पामर त्याच्यातही दोन प्रकार केलेला मग बद्धामध्ये. एक काय वीत विषयात रमतो, आणि दुसरा निषिद्ध विषयात रमणारा पामर. वीत विषयात रमणारा आणि विषयातून बाहेर पडणारा, बाहेर पडलेला वेदांत शास्त्राची सर्री आहे. हे बाह्य लोक जे आहे ना, त्यांना गुरुची काय आवश्यकता आहे? त्यांना विषयाची आवश्यकता आहे. तेव्हा गुरु करता हिंडतच सगळं आहे. मग कशा करता विषय? त्याला गुरुची काय आवश्यकता? गुरुची आवश्यकता कोणाला आहे? कायमी उद्धार. आणि ते गुरुचं काय लक्षण आहे? ज्याने या जन्मात किंवा मागच्या जन्मामध्ये दोन प्रकारचे दोष काय केले? मला आणि मला नावाचा विक्षेप नावाचा दोष कशावरून आहे? पापाच्या वासनाबद्दल. मन नावाचा काय? दुसऱ्याचा पैसा चोरी करण्याची इच्छा असेल तर मन नावाचा काय दोष आहे. आणि विक्षेप म्हणजे एकाच ठिकाणी स्थिर न राहणे. एका ठिकाणी काय न राहणे. 4 दिवस वारकरी शिक्षण संस्थेत जातो, पुन्हा पंढरपूरला जातो, तिथं ऋषिकेशला जातो, तिथे महिनाभर राहतो, पुन्हा वारकरी शिक्षण संस्थेत. म्हणलं का रे बाबा? नाही म्हणलं, माझं नाव घ्या की आता. चंचलता नावाचा काय? मग तो उपासनेने जात असतो. मल या आणखी कर्माने कसं कोणता दोष जातो? उपासनेने. उपासनेने कोणता दोष? चंचलता. ज्ञानाने आवरण नावाचा संपला परमार्थ. ते गुरुचं लक्षण सांगितलं. त्याचं शिष्याचं सुद्धा काय, आता सेवा कशी करायची वगैरे मग थोडं घेतलेलं आहे. आपल्या मनाने सेवा करायची का गुरुजीच्या सहाय्याने? मग आपल्या मनाने केली तर वेदवाक्याचा विचार कोणाच्या सहाय्याने करायचा? आणि आपल्या आम्हाला काय बुद्धी नाही का? अरे आम्हाला काही बुद्धी नाही का? गुरुच्या सहाय्याने का करायचा? नाही सांगता येत. वेदातलं ज्ञान आहे. कुठलं ज्ञान आहे? पाणी कुठलं आहे? समुद्रातलं पाणी प्याला तर इंद्रायणीचं पाणी प्यालं तर माणसाला ताप येते, आणि समुद्रातलं पाणी प्यालं तर सुखाने झोप येते. ताण जात असते का उलट आजार होतो? ते पाणी कोणाच्या द्वारा आलं पाहिजे असं आहे. तसं हे ज्ञान गुरुच्या द्वारा आलं पाहिजे, म्हणजे ते आपल्याला उपयोगी पडते. ताण भागवण्याच्या करता कोणतं पाणी पाहिजे? ते पाणी विहिरीच्या द्वारा, कालवा, धरणाच्या द्वारा यायला पाहिजे. मुळात पाणी आहे तरी कुठलं? ते मेघातलंच आहे की समुद्रातलंच आहे की, पण कोणाच्या द्वारा आलं ते? तर ज्ञान कुठलं आहे? कोणाच्या द्वारा? त्याच्यावर शंका घेतली होती. म्हटलं ते वेदाच्या द्वारा आलं पाहिजे. पण वेद कोणत्या भाषेत आहे? तुमचा ग्रंथ कोणत्या भाषेत आहे? मग वेदाचं ज्ञान मराठी भाषेमध्ये म्हणलं बरोबर आहे का? मग बरोबर आहे काय?
कारण सगळा वेद कोणत्या भाषेत आहे? बरं, ते सामान्याने काम मागत नाही, ते काय संस्कृत थोडक्यात ज्ञान करून दे, ते का भांडारकराच्या पुस्तकातलं आहे का ज्ञान? छलांग असेल व्हावं लागलं वेदाचं ज्ञान. एवढ्यावर कुठं काम मागत असते? शिक्षा, व्याकरण, कल्प, निरुक्त, षडांग सहित काय ते. आणि तुमचा ग्रंथ कोणत्या भाषेत आहे? मग मराठी भाषेतल्या ग्रंथांनी मुक्त होईल का मग? अरे नाही. विद्यासागर कोणत्या भाषेत आहे? आमचा वेद कोणत्या भाषेत आहे? ज्ञान कुठून आलं पाहिजे? वेदाचं. तुमच्या ग्रंथातल्या ज्ञानाने मुक्त होईल का मग? काय उत्तर दिलं? उत्तरच नाही का? अरे काय उत्तर दिलं? ज्यांच्याद्वारा ते ज्ञान प्राप्त होते ते ज्ञान वेदाचंच आहे. कुठलं आहे? पण कोणाच्या द्वारा प्राप्त होते? गुरुच्या द्वारा. ज्ञानामध्ये फरक नाही, काय नाही. पण ब्रह्मवेद त्याची वाणी वेदच आहे. वाचा बोलो वेदनीती गायली पुराणी तुका म्हणे वेद. माझा देव नाही का रेड्याच्या मुखातून काय बोलू शकतं? त्यांच्या मुखातून काय? वेदच सगळा. त्यांचे ग्रंथ म्हणजे काय? सगळे वेदच आहे. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेवसृष्टी, अभंग हे मराठी भाषेत जरी असले तरी ते मुळामध्ये त्याच्यामध्ये असलेलं ज्ञान कुठलं आहे? भाषेचा फरक आहे फक्त. कशाचा? मग ती भाषा कोणतीही असो, ब्रह्मवेद त्याची वाणी वेदरूप आहे. भाषेचा काही प्रश्न नाही. हिंदीमध्ये असो का आणखी मराठीत असो का आणखी कोणते गावंढळ भाषे. सेवा कशी करायची वगैरे, तन मन धनाने काय करायचे नाही तर काम सांगितलं तर म्हणलं बरं का शिष्य म्हणलं गुरुजी तुमचे पाय कसे सोडू बरं. केव्हा काम सांगितल्यानंतर आणि जेवायला जातो का म्हटलं तर म्हणलं आज्ञा कशी मोडू. ते काय गुरु शिष्याचे लक्षण आहे का? वचनानं मोडी तुका म्हणे शेष सेवीना. वचनानं मोडी तरंग संपला का? झाला वाटलं. तिसऱ्या तरंगाचे रहस्य. वर सांगितलेले सद्गुरु शिष्य लक्षण, सद्गुरु सेवेचा प्रकार, तसाच अध्यात्म ज्ञानाकरिता प्रार्थनेचा प्रकार, याप्रमाणे परिच्छेद क्रमांक 8 श्री सद्गुरूंस विनंती करण्याचा काल. अशा रीतीने सेवा करीत असता आपल्यावर श्री सद्गुरू प्रसन्न आहेत आणि त्यास आपल्याबरोबर भाषण करण्यास अवकाश आहे असे पाहून त्यांचे पायावर मस्तक ठेवावे आणि हात जोडून प्रार्थना करावी की हे भगवन, हे सद्गुरू, मला आत्मकल्याणाविषयी साधन विचारण्याची इच्छा आहे. कशाच्या विषयी? काका लग्न होण्याविषयी का? ठाकरे महाराज होते, त्यांनी प्रवचन वगैरे केलं. ते जोडपे येऊन बसले होते. काय मग एक जोडपं बसलं होतं बघा. मग सगळे उठून गेले तरी जोडपं बसलंच होतं. शेवटी ठाकरे महाराजाला विचार वाटले कशा करता बसला आहे. त्यांनी आपलं सांगितलं, म्हटले आम्हाला 4 मुलं आहे. किती? 4चे काय झालेले? तिघाला काय?
अचडे बचडे काय समजे एकाला काय नाही अजून. मला तुमची कृपा होऊ दे की काय होईल. ते साखरे महाराज म्हणायला लागले, म्हणले आता माझं वय 70-75 वर्षाचं झालं, लग्न होऊन 40 वर्ष झाले, किती अजून त्यांना मुलगा नाही. जाऊ दे, कामानिक भावना म्हणतात, काय म्हणतात विषय पामर लोक कशा करता जातात गुरुकडे, विषय पामर लोक कशा करता जातात. कोणाचं मनासारखं केस निकाल लागावा, कोणाचं काय, कोणाचं काही उद्धाराची भावना असते का. सगळ्या संसारिक हेतू असतात. म्हणजे कोणी म्हणतो आमचा रोग निवृत्त व्हावा, कोणी म्हणतो काही. एका गिरवता शिष्य, त्याला डायबिटीस होता. म्हणलं मी एकदा डायबिटीसने हैराण झालेला, तुमची कृपा होऊ द्या. तेव्हा तो ज्या गुरुकडे गेला होता त्या गुरुजीने सांगितलं, इंजेक्शन घेतल्याशिवाय मला जेवता येत नाही. विषयी पाहणाऱ्याची इच्छा कोणती असते. मग विषय पाहणार कोणाला म्हणायचं का. संसारिक हेतूविषयी इच्छा करतो ते विषय आणि पाहणार सगळे, आणि उद्धाराविषयी इच्छा करत असतो त्याला काय म्हणतात. म्हणून गुरुजींना केव्हा विचारायचं वगैरे, एकदम गेल्याबरोबरच जाऊन बसायचं पाठाला, सांगा गुरुजी विचार सांगा. त्याला कालाची काय असते म्हणजे संशयच नाही का. एकदम 4थ्या वर्षात बसवतात का. मग कोणत्या वर्षात आम्हाला आम्ही BA झालेला की BA हो काय MA हो पहिल्याच वर्षात बसावं. एकदम 4थ्या वर्षात नाही. पुढे आज्ञा होईल तर विचारतो. श्री सद्गुरूंनी आज्ञा केली तर त्यास आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग विचारावा व त्यांच्या उपदेशाने कृतार्थ व्हावे. मग काय विचारायचं, काय मी उद्धार. मग ते ज्ञान कोणतं सांगतील, आत्मज्ञान. कारण ब्रह्मनिष्ठ आहे, ते क्षत्रिय आहे. तद्विद्ये प्रणिपात वेद परिपूर्ण. तेव्हा त्यांच्याकडे ज्ञान सामान्य आहे का समुद्रासारखं आहे. ज्ञानेश्वर महाराज, चांगले महाराज ज्ञानेश्वर महाराज हा काय जातो, शरण जातो ना. चांगले महाराज काही सामान्य आहे का, असं ऐकून आहे. चरित्र वाचायला पाहिजे. 1400 शिष्य होते म्हणत, किती. आणि ते चालले म्हणजे जटा धरण्याकरता एक माणूस लागत असे. पाठीमागच्या जगात जटा धरण्याकरता एक माणूस, आणि दाढीच्या जटा धरण्याकरता तो सांगायचा हळूहळू चला झटके बसते. दाढीच्या जटा धरणाऱ्याने असं केलं. सगळी दाढी काळ्याची काय झाली, पांढरी झाली की पांढऱ्याची पिवळी झाली. पण ज्ञानाचा काय नव्हता. कुठं काय आहे, सामर्थ्य केवढं होतं. ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाकरता येतात. कोणत्या वाहनावर बसून येतात, सर्पाच्या पिलावरती का. हातात काय होता आहे का, तरी काही करू शकत नाही. आपल्याला नाव ऐकली तर भीती वाटते, पण काय नव्हतं. योग सामर्थ्य म्हणजे त्यांना समाधी लागत आहे, तरी उद्धार झालेला नाही. मग उद्धार कोणाचा झाला असे आहे बा. ज्ञानेश्वर महाराजांना शरण जाणे, ज्ञानेश्वर महाराजांना शरण जाण्याचं सोडूनच द्या. त्यांच्या
बहिणीचे पाय धरले. कोणाचे? मुक्ताबाईचे. चांगल्या वर्षात आणि वय आहे 1400 वर्षाचा. त्याच्यातले 2 टिंब काय करायचे? मग किती राहते? 14च्या अर्धे. आणि तितकं वय कोणाचं होतं? एवढा 1400 वर्षाचा धाकट धिंगा. तरी मुक्ताबाईच्या समोर मूर्ख ठरला. काय ठरला? मग कशाला श्रेष्ठत्व आहे? ज्ञानाने जीवाचा काय होत असतो? उद्धार होत असतो. आणि त्या ज्ञानाकरता गुरुजीकडे जायचं आहे. शरण अन्य संसारिक वस्तू करता का? मग कशा करता? आणि त्या ज्ञानाचा उपयोग हे आपल्याला अनंत जन्मापासून पुनरपी मरणम पुनरपी पुनर्पूजन. हे आजच आलो का आपण? जन्मल्यानंतर पाळण्यामध्ये झोपा आणि पुन्हा आणखी प्राण निघून गेला तर लाकडावर झोपा. मग भागलं का तेवढ्यानं? पुन्हा आला की पुन्हा आईच्या उदरात. पुन्हा आता कोणाच्या उदरात जाईल काही सांगता येत नाही. ते पापाचे वाटे असतात. ऐसे होती तर उतरून लो लोष्टानी काय येणे भाऊ पाहिजे. तमावृद्धी मृत्यूला येतो. पशु का पक्षी कोणत्याही योनीत जाईल काही सांगता येत. एवढा मोठा जडभरत राजा कोणत्या योनीत गेला? सामान्याची काय कथा. पण त्याची योनीमध्ये कायमचा राहतो का शरीर पडते? पुन्हा जीव. किती जाईन उत्क्रांतम सिद्धम वाप. पुन्हा दुसऱ्याचं पुन्हा आयुष्य संपलं की पुन्हा दुसऱ्या देहात खाली खाली उतरतात. कुठे? पशुच्या देहामधून निघून एक कुत्र्या मांजराचे देह. कोणाचे? पशुच्या देहामध्ये काही त्याचा मालक तरी आहे. कुत्रे मांजरे त्यांना काही का कोणी तेवढ्या होत असतील. पुन्हा आणखी उंदीराचा सुद्धा देह असतो. मांजरीचं खाद्य काय आहे? ऐकले हे सगळं त्याच्यातच चाललं बघा. तुमच्या वाघाचं खाद्य कोण आहे? शेळ्या आहे ना. माणूस नाही भेटत म्हणून शेळा खातो. माणूस भेटला तर आता मागे आलो होता पेपरात लिहून. ते तुमचा कठडा असतो का नाही त्याच्यात वाघ धरलेला होता. कोण? तो कठड्याचा ठेवला. लोक पाहायचे वरून असे कठड्यामध्ये कोण आहे? असं काढायचं. कोणचं भिंतीवरून पाहिजे. त्याच्यामध्ये काय झालं बा, एक पोरा पाहायला गेला पण तो पाय घसरून पुढे पडला कठड्या. ते तो कोण होता? आता सगळे घाबरले बा. मग तो पोरगा त्या वाघाला प्रार्थना करायचा, हात जोडायचा. कशा करता? खाऊ नका म्हणून. वाघाला कुठं अक्कल आहे का? त्याला काही समजते का? माणसाच्या चेहऱ्याला काही दया नावाची वस्तू माहिती आहे का? वाघाला त्याचा स्वभावच आहे. शेवटी वाघाने काय केलं? संपला. जाऊ द्या. त्याला काही ज्ञान आहे का? वाघ कधी हसत असतो का? आणि कधी रडत असतो का? त्यांना काही समजते का? हसणे वगैरे क्रिया कुठं होत असते? मनुष्य देहामध्ये. बाकीच्या देहामध्ये कुठं हसणे रडणे ह्या काही नाही. क्रिया नाही. जाऊ द्या. कोणता देह मिळेल हे काही सांगता येत. म्हणून उद्धाराकरता जो प्रयत्न करत असतो त्याला साधक असं म्हणायचं. काय कोणत्या नावाने? उद्धार. उद्धार म्हणजे काय? पुनरपी जननम पुनरपी. आपल्या 5वीला बोललेलं आहे ना.
अलीकडे तर सोपं झालेलं आहे. तर मोठ्या याचं विज्ञानाचं युग आहे. कोणत्या वेळेला काय होईल काही सांगता येत नाही. कधी बॉम्बस्फोट होईल काही सांगता येत नाही. अस्थिर जगात आहे. कोणतं ते कशा करता चाललेलं आहे आपलं. साधकाच्या जीवनामध्ये गुरुची आवश्यकता काय. याप्रमाणे एखाद्याने सद्गुरु सेवा केली पण बुद्धिमांद्यादी प्रतिबंधामुळे ब्रह्मात्मैक्य ज्ञान झाले नाही तर त्यास या जन्मात केलेल्या उत्तम सद्गुरु सेवेचे फल पुढील जन्मात मिळेल. खूप सेवा केली बरं का, पण सेवेचं जे फल आहे कोणतं, ब्रह्मात्मबोध, त्याला ब्रह्म साक्षात्कार झालेला आहे. आपलं आयुष्य काय गेलं संपून गेलं. 6व्या अध्यायामध्ये गीतेचे हा प्रश्न आहे. सुंदर व्याख्यान दिलं आहे. योगत्वया पृक्ता साम्येन मधुसूदन यतस्यान्नं पश्यामि चंचलत्वात् श्रुतीं श्रीराम. मला ज्याचं आयुष्यपानं संपून गेलं, मग केलेलं फुकट गेलं का सगळं. मग का होतं, या जन्मात जरी त्याला ब्रह्म साक्षात्कार झाला नाही, पुढच्या जन्मात झाल्याशिवाय आज तुम्ही घोकले अजून पाठ काही झालेली फुकट गेलं का घोकणं. दुसऱ्या दिवशी पाठ झाल्याशिवाय परमार्थ आहे, फुकट जात नाही. त्याला काय म्हणायचं, किती मिळवा पदार्थ काहीच मिळत नाही, त्याला काय म्हणायचं संसार. संसार म्हणजे मृगजळाचं पाणी काय. मृगजळाचं पाणी समजतं का. ते हरिण कोणाच्या पाण्याकडे धावतं, पाणी भेटते का, भेटते का, खाली मरून पडतं. तुमचं आमचं काय, सर्व सुखाची आशा क्षण एक मुक्ती येत नाही. हिंडता दिशा वाया विष्टीला. बरं कशा करता चाललं होतं, आत्मबोधा करता शिष्या गुरुजीच्याकडे जात असतं पुढे. म्हणजे पुढील जन्माचे ठिकाणी तनु मन धनादी सेवे वाचूनही श्री सद्गुरु भेटून उपदेश करतील. म्हणजे केलेला परमार्थ काय जात नाही. या जन्मात नाही जरी फलद्रूप झाला तरी दुसऱ्या जन्मामध्ये अथवा बहुनही तेन ज्ञातेन विष्टभ्यामेव कृष्ण नैकांशे शुचीनाम श्रीमताम गे प्राप्य तीरच्छा नशित्वा शाश्वती अथवा योगभ्रष्टो वे अथवा योगयामेव कुले भवती धीमताम. फुकट जात नाही. संसारामध्ये काय मिळवा, शेवटी परसाला पाहणं ते काय इथल्या इथेच राहत असतं. संसारामधून फक्त काय नेता येतं, पाप आणि पुण्य. हे धनविंद आहे, लौकिक भाग आहे सगळा. आजपर्यंत नेलाय का कोणी धन, नेता येईल का. शरीरस्थ नेता येत नाही आपल्याला. येत शरीर कुठं पडतं, त्याची विल्हेवाट लावावी लागते. मग काय नेता येतं, पुण्य नेता. एक श्रीमंत मनुष्य होता, त्याच्या घरी आम्ही उतरत असो. ते म्हणले मी संकल्प केला आहे 3.5 कोटी विठ्ठल नामाचा काय करायचा. म्हटलं तुम्हाला संकल्प करण्याचं काय कारण आहे. 15-20 एकर तुमचा ऊस आहे, 2,500 रुपये टनप्रमाणे काय येतो ऊस जात असतो. बरं पोरगाही पैसा कमावतो, सुनबाई सुद्धा काय कमावते, भरपूर आहे. मनासारखं सगळं काही आहे, मुलगाही मनासारखा, मंडळी सुद्धा काय आहे. अरे संसारातलं गणित आहे ना, थोडी विषमगती असली कुठला संसार चांगला आहे. याला वाटते कीर्तनाला यावं, तिला वाटते तर माझ्याला जावं.
त्याच्यात संसारामध्ये एवढं सुख असते काय? बाप आहे त्याचा मुलगा राहत नाही, मुलगा आहे त्याचा काय संसार आहे? मनासारखा मुलगा असणं, मनासारखं कुटुंब असणं, मान मांडण्याचं असणं, सगळे योग तुमचे चांगले आहे. तेव्हा विठ्ठल नामाच्या जपाचा संकल्प करण्याचं कारण काय? म्हणजे महाराज तुम्ही सांगताय सगळं काही खरं आहे, सगळं मनासारखं आहे. नाही बा, उद्या जर अटॅकाला मी जर संपलो, घरच्या येईल काही पुण्य येईल. नेता घेऊन जाता येईल का? बँकेतले पैसे घेऊन जाता येते का? मग काय घेऊन जाते? मग त्या बँकेतल्या पैशाचा लोक धरा करता काय केला पाहिजे? बँकेतल्या पैशाने पुण्य होत असते का परोपकार केल्याने? काय केलं पाहिजे? नाहीतर काही लोक काही सत्ता व्यक्त करायचं असतं ना, काही देणगी मागायला गेलं, म्हणले बाबा काही धंदा आहे का तुम्हाला? उठले आपले चालले. केवळ पैशाने पुण्य होत नाही, परोपकार करावा. काय करावं लागतं? त्या धनाचं केवळ अन्नाने समाधान होत असते का? ते अन्न दुसऱ्याला काय केलं पाहिजे, तर त्याने काय होते? जोडून या धन उत्तमाची गती. जाऊ द्या, ते सगळं कशाकरता चाललेलं आहे? तेव्हा जीवाला काय घेऊन जाता येते इथून? पापाने निषिद्ध कर्म केलं असेल तर, आणि वीत कर्म केलं असेल, मग या जन्मात आपण जर काही निषिद्ध कर्म केलं, पुढच्या जन्मात तुमची इच्छा असो नसो, त्याचं भोगून देऊनच काय करावं लागते? ते म्हणलं चुकलं आपल्याला. या जन्मात जरी केलेल्या कर्माचं फळ मिळालं नाही तरी पुढच्या जन्मात मिळाल्याशिवाय कर्ममार्ग आहे ना. अज्ञानाने केलेलं जे पाप आणि पुण्य आहे ते ईश्वराच्या आज्ञेने भोगूनच संपवावं लागतं. एकदा गुन्हा सिद्ध झाला म्हणजे त्याला जेलमध्ये ते भोगूनच काय करावं लागते. मग कोणाला 2 महिन्याची, तर कोणाला 4 महिन्याची, तर कोणाला सक्त मजुरी, कोणाला अंधकार यातना, काळ्या पाण्याची शिक्षा. ते काही नाही म्हणतात. तुकोबाराने सांगितलं, संचित जाणून शुद्ध करा. जाऊ दे आपलं. तेव्हा देहातून मुक्त होण्याकरिता एकमेव साधन कोणतं आहे? जोपर्यंत देहाचा संबंध सोडून द्या. देहामध्ये जो जीव असतो, तो जीवत्व जोपर्यंत आहे तोपर्यंत जन्म आणि काय आहे? जीव समजते का? देहाहून वेगळा. तुम्हाला किती 8व्या अध्यायामध्ये येईल, त्याच्यामध्ये हा विषय आहे का? अधिभूत म्हणजे जीव नाही, आपले चुकलं का? अधिभूत म्हणजे शरीर, अधिभूत म्हणजे जीव. जीव हा शरीराहून काय आहे? शरीर पडत असते, जीव त्याच्यातून काय होतं? निघून जातो, पुन्हा दुसऱ्या देहात जातो. उत्क्रामंतम सुतम वापे, पुन्हा या देहातून त्या देहातून त्या देहातून. असे शरीर आहे. कोणता देह मिळेल हे सांगता येत नाही. मग जीवात प्रदर्शन नष्ट श्री गुरुच्या द्वारात. जीवाचा जीवपणाच काय करून टाकतात? नष्ट करून टाकतात. ज्ञानाच्या योगाने आत्म्याचं अद्वैत ब्रह्मरूपाने काय करून देतात? मग त्याचा जीवपणा नष्ट होत असतात. तो जीव हे भाषा
म्हणून साधकाच्या जीवनामध्ये गुरुची अत्यंत आवश्यकता आहे. तसंच येईल की पुढे गीतेमध्ये आणि श्री गुरुचं पद वापरलेलं आहे, अमानित्व मदम्यत्व आचार्योपासनम समजम. पुढे अरे श्री गुरुपासून आले ना, अमानित्व मदम्यत्व अहिंसा शांती अर्जम आचार्योपासना हे पद आहे तुम्हाला. म्हणून आहे ना, माणसाला वाटतं श्रीगुरूपेक्षाही सुद्धा आपले ईश्वरापेक्षा ईश्वर का दिसतो का तुम्हाला? तर काय बोलतो का तुमच्याशी? बोलण्या इतकी लायकी आहे का आपली? एक दृष्टांत, एक जोडपं होतं बरं का. आता जोडप्यामध्ये पत्नी आणि पती काय असेल बा, लग्न जरी झालं तरी पत्नी कोणाची बघत नसे पत्नीची. बरं कोणाशी बोलायचा, कोणी बाईची काय करायचा, पण मंडळीशी काय करत नसे, बोलतच नसे बा. तिने तक्रार केली, इतर बायांना विचारलं, म्हणलं आमचं लग्न झालं आहे पण अजून आमचे यजमान आमच्याशी काय करीत नाही आणि तुमच्याशी तासभर बोलल्याशिवाय तक्रार आहे की आमची. मग तिच्या यजमानाकडे तक्रार केली, म्हणले बाबा अशी अशी तुमच्या मंडळीची काय तक्रार आहे, इतके दिवस झाले तरी तुम्ही काय करीत नाही, बोलत नाही, आमच्याशी बोलल्याशिवाय. म्हणलं असा भेद का असावा? ते यजमानाने सांगितलं, म्हणले बा काहीतरी बोलावं असे म्हणलं मंडळीची लायकीच नाही. काहीतरी असे काही दोष आहे की त्या दोषामुळे आम्हाला काय करता येईल, बोलण्याची इच्छाच नाही. त्याप्रमाणे देवभक्ताशी बोलतो आणि आपल्याशी का बोलत नाही? बोलण्याची लायकीच नाही. लायकी तर पाहिजे. कशा करता हे सगळं सांगितलं. मग श्रीगुरूच्या बाबतीमध्ये त्या योग्य असा हे असावं लागत असतं. तात्पर्य त्या जीवनामध्ये ज्या काही आवश्यक असतात, शरीरामध्ये प्राण असावा लागतो. काय असावा लागतो? प्राण नसेल तर संपलं. व्यवहारामध्ये संसारामध्ये काय पाहिजे? पैसा लागत असतो. पैसा नसेल तर जमत नसते. शरीरामध्ये सुद्धा आरोग्य असावं लागतं. आरोग्य नसेल तर सगळं शरीर रोगाने भरलेलं आहे. कशाने? शांती आहे का? रात्रंदिवस शरीरामध्ये काय पाहिजे? मग तसं परमार्थामध्ये काय पाहिजे? चित्त असावं. चित्त असेल त्याचा परमार्थ. नाहीतर आपलं काही नाही, ऐकायला बसतो घरचं चिंतन करीत बसतो. एक जण होतं, पोथी चढली ती आपली, असं उंच हात करायचा. आम्ही त्याला विचारलं पोथी संपल्यावर, म्हणलं का हो तुम्ही उंच हात कशा करता करत होते? तुम्हाला काही आवडत नव्हतं का व्याख्यान वगैरे? नाही म्हणले महाराज, बाबा आवडत होतं, तुमच्या व्याख्याना करत असतं. म्हणलं आम्ही सगळे सोडून येते आलो. मग असा वर हात करण्याचं कारण, म्हणलं तुमच्या व्याख्याना करता घरची सगळी मंडळी आली, शेवटी मी आलो, घरात कोणी नाही, मग दाराला काय लागतं? ते म्हणलं कुल बांधू इतकं चॅप्टर आहे, लावल्यानंतरही झटका द्यावा लागतो. लागला की न लागला. तर म्हणलं कुलूप लावला. सगळे घरचे लोक आले व्याख्यानाला, पण कुलूपाला काय दिलं आहे? शेवटचा झटका देण्याचं विसरून गेलो. ते म्हणले आता आठवण आली आणि म्हणून म्हणायला लागले त्या घटनेत
कुलपाला काय देतो कथे माझी बैसला दिसे परी कथे माझी नसे. मग कशा करता सांगितलं, परमार्थामध्ये चित्त असावं लागलं, नाहीतर त्याचा फारसा उपयोग होऊ शकत नाही. प्रत्येकाचं प्रत्येकाशी स्थान असते. तात्पर्य कशा करता सांगितलं, उद्धाराकरता कोण पाहिजे. विना गुरुशिवाय सगळ्या मालिका तुम्ही बघा की नामदेव महाराज गुरु नव्हते तरी देवाने कोणाकडे पाठवलं. ज्ञानेश्वर महाराजचे गुरु कोण, आणि तुकोबाराचे सापडीले वाटे जाता गंगा. बाबाजी आपले सांगितले. नाथ महाराजांचे गुरु कोण होते. ही सगळी परंपरा कशी आहे सगळी. आपले कोण आहे, स्वानंद सुखनिवासी. असा योग असं संपला का. या जन्मात सेवा करूनही सद्गुरू प्रसन्न होऊन त्यांनी उपदेश केला नाही तरी त्यास अंतःकरण शुद्धी हे फळ मिळणारच. जरी आणखी ज्ञान झालं नाही, आत्मसाक्षात्कार झाला नाही, मग फुकट गेला का. मग कोणतं फल मिळते. पापाच्या वासना नाहीशा म्हणा, याला अंतःकरण शुद्धी म्हणा. पाप असते ना, त्याच्या वासना उगीच पाप होत असते का वासना करावी लागते. वासनेच असते. एक रस्त्याने चालला होता. एक आंब्याचं असं झाड होतं. त्या आंब्याच्या झाडाला असे आंबे आले होते बा, मोठं सुंदर झाड. देवगडचा हापूस धरून चालला. हातानेच तोडता येतं ते आंबे. कशाने, ते आम्ही संस्थेमध्ये झाड लावलं आंब्याचं. जर कोणी आंबे तोडले नाही लहान असल्यामुळे, तर 1-2 फांद्या विनाकारण तोडल्या त्याच्या. नाही तर बसून आंबे तोडता आले तसे. ते काही कारणास्तव जवळ मग ते आंबे असे मोठे मोठे पिकलेले आंबे दिसायला लागले, पाडाला आलेले. रस्त्याने माणूस चालला होता. ते आंबे पाहिल्यानंतर त्याला मोह निर्माण झाला. इकडे तिकडे पाहिलं, कोणी दिसत नाही. म्हणजे आंबा काय केला, तोडला बघा. राखणदार धावत आला, धरला त्याला, आणि तेवढ्यावर थांबला नाही. मग ते माणसात पकडला असल्यामुळे त्या आंब्याला त्याला करकचून बांधला. तो मनात म्हणायला लागला, मला काय दुष्ट माणूस आहे, एका आंब्याकरता इतक्यात जोरात मारून काढलं. मग त्याने विचार केला, या माणसाचा बांधणं हा स्वभाव आहे. मग रस्त्याने जाणारे माणसं त्यांना का बांधत नाही, मलाच का बांधला. अरे मग म्हणायला लागलं, त्याने नौकराने बांधलं नाही, आंब्याने बांधलं. कोणी काय आंब्याने बांधलं नाही. आंबे कुठं करणार, बांधत असते का. मग कोणी बांधलं, आंबा खाण्याची वासना आली. तेव्हा वासना जर झाली नसती तर आपल्याला बंधन पडण्याचं काय नव्हतं. मग कोणी बांधलं. म्हणून वासनेची निवृत्ती म्हणे, याला मला दोष म्हणा. काय म्हणायचं. असा ते श्रीमंती गरीबावर काही अवलंबन नाही. मनामध्ये वासना कोणत्या उठतात याच्यावर आहे. आणि जोपर्यंत वासना आहे तोपर्यंत मला नावाचा काय. आणि ज्या दिवशी वासना संपल्या त्याला चित्तशुद्धी झाली. म्हणून परमार्थामध्ये कशाची आवश्यकता आहे, गरिबीची का श्रीमंतीची. श्रीमंताला सुद्धा परमार्थ करता येतो, आणि गरीबाला काय काय होत नाही. हिरा कोणाला विकत घेता येतो का, त्याचा अधिकार लागतो. आणि परमार्थ भक्तिशास्त्रामध्ये काय लागत नाही, कोणालाही काय करता येते. देवप्राप्ती त्याच्याकरता अधिकाराची काही आवश्यकता नाही. प्रत्येकाला देवप्राप्ती करून घेण्याचा काय, तेवढ्याकरता मनुष्य देहाची काय आवश्यकता आहे. उद्धाराकरता कोणता देव पाहिजे. संपलं का. प्रसन्न झाले तर तत्काळ उपदेश आणि ज्ञानाद्वारा मोक्ष होईल. म्हणून शुद्धांतकरणाने केलेली सद्गुरु सेवा
केव्हाही व्यर्थ जाणार नाही. आता म्हणून सद्गुरूची सेवा ज्या कारणास्तव आपण केली त्याच्यामुळे ते कधीही व्यर्थ जाणार नाही. आज ना उद्या उद्या या जन्मात नाही, पुढच्या जन्मात नाही. एखाद्याला आणखी जन्मात घरीच ज्ञानेश्वर महाराजांना गुरु ढूंढावे लागले का घरीच मिळाले. भाग्य ते मामासाहेब होते ना, त्याला जो महाराजांना पाहण्याकरता फिरावं लागलं का घरीच मिळाले. पूर्वपुण्यही पाहिजे. पूर्वपुण्याने हा काय होतो, लाभ होत असतो. आजी पुण्यफळाची आले असं आहे ना, कोणा पुण्य त्यांचा होईना जे धन्यवादी मग पुण्योत्पत्ती होत असते आणि ते पुण्याच्या द्वारा नाही का कोणा पुण्य त्यांचा लाभ प्राप्त होत असतो. तात्पर्य हे जे दिसायला लहानसं प्रकरण आहे, तरंग आहे, तरी जीवनामध्ये मार्गदर्शन करण्याकरता अत्यंत गुरुविक आहे. तिसऱ्या तरंगाचे रहस्य वर सांगितलेले सद्गुरु शिष्य लक्षण, सद्गुरु सेवेचा प्रकार, तसाच अध्यात्म ज्ञानाकरिता प्रार्थनेचा प्रकार, हे सर्व अधिकार संपन्न सद्गुरु शिष्यामधील शास्त्रीय प्रकार आहेत. असा सद्गुरु शिष्य व्यवहार फारच क्वचित ठिकाणी दिसून येतो. सद्गुरु शिष्यांचा संप्रदाय पुष्कळ ठिकाणी चालू आहे, पण त्यात आपल्या अधिकाराची जाणीव सद्गुरूमध्ये किंवा शिष्यामध्ये ही फारशी दिसून येत नाही. बरोबर आहे. दोष श्रीगुरूवर लावायचा, कोणावर लावायचा? आपला अधिकार कमी आहे का दोष दुसऱ्यावर लावायचा? आपला अधिकार काय पडतो? कमी पडतो. अधिकाराचा प्रकरण आहे ना, एखाद्याला सांगितल्याबरोबर पाठ होते. उत्तम अधिकारी कोणता अधिकारी? कापुराच्या वातीनं चढले, कापडाला फूक मारावं लागते का? आणि एखादं लाकूड पेटवायचं असेल तर मग काय मारावं लागते? गोरी पेटवायची असली तर अरे जाऊ द्या, फुका मारावं लागते. आणि गोरी होण्याच्या अगोदर जे शेण असतं त्याला पेटवायचं असेल तर शेण पेटत असते, आग पेटीच बघून हो का. त्याचा अर्थ असा आहे, अधिकारी होत नाही असं नाही. भक्तिशास्त्रामध्ये सर्वांचा अधिकार आहे. तेव्हा त्याच्यामध्ये विचार केला. तुम्हाला 9व्या अध्यायामध्ये भक्तियोग म्हणून अगोदर नाही 12वा अध्याय जरी असला तरी भक्तीचा विचार 9वा अध्याय सुद्धा केला असं आहे. 9व्या अध्यायामध्ये आहे ना, अरे शेवटच्याच आहे, म्हणा मध्याची ते एक आपलं भक्तिशास्त्र म्हणजे 12वा अध्याय असा, ते जरी खरं असलं तरी सुद्धा 9व्या अध्यायामध्ये जास्त विचार आहे. महात्मा नसतं माम पार्थ आहे का, सुंदर आहे का? आत्मा ज्ञानी तात्मा ज्ञानही नसुंदर, कारण त्याच्यामध्ये भक्त समूहम सर्वभूतेषु नवे देशो अस्ति न प्रिय हे भजन्ति तमाम भक्त्या माहिती पिच्छेच. भक्तिशास्त्रामध्ये किती दुराचारी मनुष्य असला पण भक्तीच्या मार्गाला लागला तर त्याच्यासारखा पवित्र दुराचारी म्हणजे सामान्य आहे का? ते कशा करता हे सगळं सांगितलं आहे. उद्धाराच्या आहे ना, आपल्या याची आपल्या ठिकाणी जाणीव असावी लागत असते. काय सगळं लागते? उष्णावा आणून काम भागत. आपली जाणीव नाही का, ज्या अर्थी आपण आहे श्रवणाला बसलो, श्रवणाकरता चित्ताची काय असते, मग आपल्याला ते सांगितले लवकर का पटत नाही. घरातल्या वासना जशाच्या तशाच आहे. काल सांगितली ती गोष्ट, कथेत बसला असून पाठात बसला असून पोरगा रडतो, मग उगीच रडतो का काहीतरी वासनेमुळे रडतो?
ज्ञान ग्रहण करण्याकरता त्याचा अधिकार काय पडतो हे तुम्हाला ऐकून समजेल. तुम्हाला वेळ ते संस्था येते ते मारुती भाव प्रत्येकाला सांगितलेलं काम त्यांनी काय केलं पाहिजे ते काही नाही बघा. प्रत्येक पाळी पाळी असायचे. काय असायचे म्हणजे टोपल्याचे संडास असायचे. पाळी आली म्हणजे ते संडास सगळे काय करायचे. एक श्रीमंताचा पोरगा होता कोणाचा. आता म्हटलं बाबा माझ्याकडे मला हे काम कशाला सांगतात एकटं. आमच्या घरी म्हणायला लागले कामगार लोक आहे, सेवा करणारे काय. आणि मला म्हणायला लागले तुम्ही टोपले धुण्याचं काय सांगता. मग ते मारुतीबा म्हणायला लागले म्हणले पहा मी सांगितलं तुला काम, ते काम जर तुला करायचं नसेल आताच्या आताच बळकटी बांधायची. मला तिथे जमणार नाही. जे आम्ही सांगितलं ते काम काय केलं पाहिजे ऐकलं का. मग त्यांनी पाय धरले. मला कोणतंही काम सांगा पण पूर्ण शिक्षण केल्याशिवाय मग अधिकाराची काय झाली जाणीव असावी लागली. नाहीतर दोष दुसऱ्यावर देण्यामध्ये काय अर्थ. आपल्यात असलेली कमतरता दुसऱ्याला समजली पाहिजे का आपल्याला. असं मग ज्ञान झाल्याशिवाय पुढे संपलं का. शिष्यात कोणी पुत्रप्राप्तीकरिता, कोणी धनाकरिता, कोणी प्रतिष्ठेकरिता, कोणी वादात यश येण्याकरिता, अशा एक ना अनेक व्यावहारिक उन्नतीकरिता सद्गुरू करीतात. सद्गुरू ही शिष्याला ते फल प्राप्त होण्याचा आशीर्वाद देतात किंवा काही धार्मिक उपायही सांगतात. कशा करता येतं तो प्रतिष्ठा मान मर्यादा अमका तमका सगळ्या संसारिक वासनाचा विचार करून तो कोणाकडे तो म्हणजे शिष्याचं लक्ष नाही काही. आणि गुरुजी असले तर त्याच्यापासून फायदा सुद्धा काय होतं. मग ते त्याचं थोडं भाग्य असते. गुरुजी काही सर्वच देतील असं काही सांगता येत पुढे. शिष्याच्या प्रारब्धाने त्या व्यावहारिक लाभाचा थोडा अंशही मिळतो. हेही एक सद्गुरूंचे अदृष्टच आहे. आणि जर सद्गुरूंच्या दुर्दैवाने शिष्याची कामना पूर्ण झाली नाही तर तो सद्गुरू ढोंगी आहे, त्याच्यात काही तथ्य नाही, अशा प्रकारच्या शिष्यनिंदेस तो सद्गुरू पात्र होतो. त्याची कामना जर पूर्ण झाली नाही तर काय होते. एक होतं गुरु. मग घरच्या लोकांनी त्यांना विचारलं म्हटलं आमच्या ठाकूरचं लग्न आहे, जावई बाबा कोणत्या दिशेला मिळेल. मग त्यांनी सांगितलं म्हटलं पूर्व दिशेला जावई बाबा काय. म्हणून विश्वास ठेवून बसले बघा. मुलीचं वय काय केलं वाढत गेलं. अरे वयाची काय असते आहे की नाही. आता मुलीचं वय काय झालं. मग ज्यांनी सांगितलं होतं या दिशेला जावई बाबा भेटणार. मग ते गुरुजीला म्हणलं गुरुजी तुम्ही सांगितलं या दिशेला जावई मिळणार, आम्ही वाट पाहत बसलो 10 वर्ष होऊन गेले अजून जावई बाबा येतच नाही. मग अशा गुरुच्या याला लगेच कोणती भाषा वापरतात. मग एखाद्या गुरुजीने सांगितलं इथं खोदा इथं काय लागेल. बरं खोदला 10-50 हजार रुपये काय गेले फुकट गेले, अजून पाणी लागत नाही. म्हणलं गुरुजीला तर नाही पाणी आलं का. तेव्हा कशा करता एखाद्या वेळेला काकताली न्याय निभावून जात असतं. एवढ्यावरून ते गुरुचं लक्षण ठरत नाही. गुरुचं लक्षण कोणतं आहे मग असं आत्म्याचं ब्रह्मत्वाने काय करून देणे. म्हणजे केवढा होत असतो हे विश्वाची माझी त्या संपूजनीय देवाधिकाला तो पूजनीय होत असतं शेवटी पुढे. अशा रीतीची अंध परंपरा जगात चालू आहे. याकरिता अधिकारी पुरुषाने शास्त्रज्ञान संपन्न आणि निसंदेह ब्रह्मात्मैक्य दृढा परोक्ष ज्ञान अनुभवी दयाळू सद्गुरू शरण जाऊन ब्रह्मात्मैक्य ज्ञान संपादन करावे. गुरुची गरज कशा करताय ज्ञान संपादन करणं. आपण शाळेमध्ये जात असतो कशा करता जात असतो
फी देऊन जात असतो, कालाचा व्यवसाय करत असतो. उगीच काही भोजन खाण्याकरता तिथं काही नाश्ता मिळते म्हणून जायचं असते का? मग कशा करता नाही म्हटलं जेवण भेटत असते म्हणून जायचं असतं का? मग काय मिळत असतं आपल्याला? आपल्या उद्धाराचं आपल्याला ज्ञान प्राप्त होत असते. एवढ्याकरता अत्यंत गुरुजीची काय आहे आवश्यकता आहे. आज जरी मिळाला नाही तरी केव्हा ना केव्हा तरी पुण्याच्या उदयाने लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून परमार्थ काय करू नये, मग सोडू नये. आता काय काही लोक असतात 3 वाऱ्या केल्या अजून आमच्या केसेससारखा निकाल लागत नाही. मला वारी करून काय फायदा आहे, हे असे लोक जास्त आहे. ते काही नाही. याच्याकरता गुरुजी शिष्याचं ध्येयच नसते. म्हणजे तरंगामध्ये गुरु कसा असावा, शिष्य कसा असावा, शिष्याच्या परद्वाराचे पाय कसे. दिसाला तरंग लहानसा आहे, पण ज्ञानाच्या बाबतीमध्ये श्रेष्ठ असं ज्ञान सांगणारा तिसरा काय आहे. मग आणखी पुढे आता कोणता तरंग संपला का? बरं, त्यामध्ये मागची उजळणी ठेवा की जोग महाराज स्वतःच्या आत पहिली परीक्षा काय करू. 3 तरंग असतात ना, पहिला, दुसरा आणि पुढे मग 4, 5 याच्या वेळेला असते आपल्या प्रस्थानच्या वेळेला. आणि पुढे मग शेवटी 6, 7 संपला. मतलब वाटल्यास आपण उजळणी घेऊ. पहिला तरंग, दुसरा तरंग आणि पुढे पण 4था तरंग मात्र चालू ठेवा. मग त्याच्यामध्ये नाही का ते काही विद्यार्थी असतात ना, त्याचा थोडा अभ्यास तयार नसला म्हणजे लांबणीवर टाका म्हणतात. काय म्हणतात, अजून वेळ आहे आपल्याला. काय जोग महाराजांचा सप्ताह होण्याच्या अगोदर किंवा सप्ताह झाल्यानंतर 3 तरंगाची काय घेऊ. मग